मित्रांनो, हळवच संपले आणि आता सुरू होता नवरात्र. आज हा पहिलो दिवस, घटस्थापना. आज बसणारच घट. सकाळीच मी गाडी घेऊन येलोय माझ्या बागेकडे. बाग जर माझी बघितलास तर तिचा आता झाला जंगलात रूपांतर. तवशी चोरू जाता नाही म्हणून हे उपाय केलो, पण आता हळूहळू तो अंगाशी येऊ लागलो. बागेत खूप सारा जंगल वाढला आणि इतर जा रान हा ता आता आपण लावलेल्या झाडांच्या वरती येऊ लागला. नवरात्रीसाठी फुलं तर चांगली फुलली आहेत. झेंडूची फुलं आहेत, आम्ही इकडे गोंडे म्हणतो. तर आपले हे भेंडे सगळे उलागले आणि काही फुल पडता आपल्या भाजीपुरते आठवड्यातून दोनदा अजून देखील भेंडे भेटत. भेंडे काढले, काढता काढता एक तवसा दिसला, ताई काढले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रीत आता 9 माळे घालूचे होत. पहिल्या माळेसाठी घटस्थापनेच्या मी आधी पहिली फुलं काढून घेतोय. घरा केलेल्या आईन दिल्या धोंडास. धोंडसाक टोपातला देखील कोकणात म्हणतात, पण त्या टोपात ना खातात ह्या आईन पहिल्यांदाच शिकवल्या. धोंडास खाऊन घेतले आणि खाली गेले तर देवपूजा पूर्ण झालेली होती. देवपूजा अशी पूर्ण झालेली असली की माझ्या डोक्यात ताप नाही. फुल घातला की लगेच पूजा होता. अशी ही पहिली माळ आपण बांधांग घेतली आहे. पटापट पूजा करून घेतली. माझी पूजा म्हणजे सुपरफास्ट असतं. नवरात्रीची पहिली पूजा घटस्थापनेची मोठी असतं, कारण देव वगैरे धुवून एकदा काय घट बसले की दसऱ्याशिवाय मग बघायचे नाही. फुला काढली की काम झाला, पुन्हा पूजा. तर अशा प्रकारे आपली ही पूजा करून झाली आहे. पूजा केल्याच्या नंतर मी वर्षभर गणपतीचं पाठ, गणपती हा असा समजून पुजतोय तो देखील पूजून घेतलंय, पाया पडलंय. आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही बाहेर पडलो सासरवाडी. बाय मामाकडे जातात, चला टाटा. सुंदर असा दृश्य होता. पाऊस पण आज कमी आहे आणि मजेत आमचा प्रवास झालो. प्रवास करून पोचलोय सासरवाडीत पोचलोय. मस्तपैकी मेकअप केलंय आणि चाललंय दांडिया. तर पहिल्या दिवशी आता कोकणात ह्या फॅडीला चला. आता हे 9 दिवस असे डान्स बघूचे लागतले. टाटा बाय बाय.